वेलकम टू गायत्री सुधरी चॅनल. उपवास नसतानाही वर्षभर आवडीने खाल्ली जाणारी खिचडी म्हणजे साबुदाणा खिचडी. मग ही घरातील थोरांना आवडणारी स्वादिष्ट खिचडी अगदी मऊ आणि मोकळी कशी करायची हे मी तुम्हाला काही टिप्स सहित सांगते, तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. सुरुवात करूया पाककृतीला. साबुदाण्याची खिचडी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असणारा साबुदाणा आपण इथे 1 कप घेतला आहे. त्याच्यानंतर जेवढा साबुदाणा घेतला त्याच्यापेक्षा अर्ध्यापेक्षा कमी इथे शेंगदाणे घेतले, जे मंद आचेवरती अगदी खरपूस असे भाजून घेतलेत. आणि मग आपण याचा जाडसर असा कूट करून घेणार आहोत. 1 वाफवलेला बटाटा हा उकडून घेतलेला नाही. जर बटाटा आपण उकडून घेतला तर त्याच्यामध्ये ओलसरपणा असतो आणि मग त्याच्यामुळे खिचडी देखील थोडीशी सैलसर बनते. इथे तुम्ही कच्चा बटाटा देखील साल काढून घेऊ शकता, ज्याचे छोटे छोटे काप आपण खिचडीमध्ये घालू शकतो, किंवा मग किसून देखील हा बटाटा आपल्याला घालता येतो. थोडंसं तिखट, मीठ, साखर, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 2 लाल मिरच्या घेतल्या, ज्याच्यामुळे खिचडी दिसायला छान दिसते आणि थोडीशी चटक देखील बनते. जिरे आणि मिरी पावडर पाव चमच्यापेक्षा थोडीशी कमी घेतली आणि थोडंसं तेल देखील आपण त्यामध्ये घालणार आहोत. तर आता सगळ्यात पहिले इथे घेतलेला हा जो बटाटा आहे, या बटाट्याची साल काढून आपण छोटे छोटे काप तयार करून घेऊया. आणि शेंगदाणा याची आपल्याला जाडसर पावडर तयार करून घ्यायची आहे. तर ही पावडर तयार करताना आपल्याला सलग मिक्सर फिरवायचा नाही, तर थांबून थांबून आपल्याला जाडसर असा कूट इथे तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे घेतलेला हा जो साबुदाणा आहे, तर सगळ्यात आधी तो आपल्याला हलकासा गरम करून घ्यायचा आहे. कढई गरम झाली तेव्हा साबुदाणा आपण घालून घेतला आणि मध्यम आचेवरती याला अगदी 2 ते 3 मिनिट फिरवून घ्यायचा आहे. हा आपल्याला भाजायचा नाही आहे, फक्त आपण याला गरम करून घेतो. खिचडी मऊ आणि मोकळी व्हावी त्याच्यासाठी ही स्टेप फार महत्त्वाची आहे. साबुदाणा भिजताना तो अगदी सुटसुटीत राहावा याच्यासाठी याला आपल्याला हलकासा हा साबुदाणा इथे मी गरम करून घेते. दोन मिनिटपर्यंत फिरवून घेतलं. आता आपण हा दुसऱ्या बाउलमध्ये थंड होण्यासाठी ट्रान्सफर करून घेऊया. साबुदाणा इथे थंड झाला आहे. आता आपल्याला हा साबुदाणा 2 ते 3दा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून याच्यामध्ये असणारं जे स्टार्च आहे ते स्टार्च निघून जायला मदत होईल. साबुदाणा इथे आपण 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर हे पाणी घालत असताना आपल्याला अगदी इथे ही जी लेवल आहे साबुदाण्याची, तर याच्या वरती पाणी घालायचं नाही. अगदी या लेवलपर्यंतच इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे. आता याच्यावरती या साबुदाण्याला आता 5 ते 6 तासपर्यंत आपल्याला भिजत घालायचं आहे. जर आपण सकाळी साबुदाण्याची उसळ करणार असू तर रात्रीच हा साबुदाणा भिजत घालून ठेवायचा, किंवा मग जर आपल्याला संध्याकाळी करायची असेल तर सकाळी आपण हा भिजत घालून ठेवू शकतो. तर याच प्रोसेसने मी आधीच हा साबुदाणा भिजवून ठेवलेला होता. तर बघूया. इथे तुम्ही बघताय अगदी मोकळा असा एक एक दाणा आपण मोकळा करू शकतो या पद्धतीचा साबुदाणा इथे भिजून तयार आहे. तर खिचडी मोकळी आणि मऊ होण्यासाठी ही जी प्रोसेस आहे साबुदाणा भिजवण्याची, ही खूप महत्त्वाची आहे.
आवश्यकतेनुरूप तेल आपण घालून घेऊया. खिचडीमध्ये शेंगदाणे आपण घालतोय त्याच्यामुळे तेल आपल्याला अगदी कमीच घालावं लागते. त्याच्यानंतर इथे घेतलेला हा जो साबुदाणा आहे, तर या साबुदाण्यामध्ये आपण हा जो शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे तो याच्यामध्ये घालूया आणि हे मिक्स करून घेऊ. जिरं, यानंतर मिरची, पटकन उडते त्याच्यामुळे ना सांभाळून यानंतर घालूया मीठ, मिरी पावडर, खिचडीला छान रंग यावा याच्यासाठी थोडंसं तिखट. गॅस बंद करूनच आपल्याला ही फोडणी करून घ्यायची. आणि हे बटाटे. साबुदाण्याची खिचडी करताना कधी कधी काय होतं की साबुदाणा भिजत घालत असताना कधी कधी तो कोरडा बनतो. मग अशा वेळेस आपल्याला त्याच्यावरती दुधाचे हलकेसे शिंतोडे मारायचे, म्हणजे मग साबुदाणा हा मऊ बनतो आणि खिचडी देखील छान होते. आणि जर कधी साबुदाणा भिजवताना पाणी जर जास्त झालं तर मग अशा वेळेस चाळणीमध्ये जी गाळणी असते त्याच्यामध्ये साबुदाणा काढून घ्यायचा, त्यातील जे जास्तीचं पाणी असते ते पाणी काढून घ्यायचं आणि मग मोठ्या ताटामध्ये तो साबुदाणा घालून फॅनच्या खाली 10 मिनिटपर्यंत जर तुम्ही पसरवून ठेवला तर साबुदाणा मोकळा बनतो आणि मग आपल्याला खिचडी करता येते. तर इथे सगळ्यात शेवटी मी साखर घालून घेतली आणि अशा प्रकारे इथे आपली खिचडी अगदी रेडी आहे. तुम्ही इथे बघताय खिचडीचा रंग अतिशय छान दिसतोय आणि पूर्णतः मोकळी झालेली आहे ती. तर मस्त अशी ही खिचडी इथे तयार आहे. दिसायला अतिशय आकर्षक आणि मऊ व मोकळी साबुदाणा खिचडी सर्व करण्यासाठी तयार आहे. दिलेल्या टिप्स लक्षात घेऊन तयार ही खिचडी चवीला खूप छान बनते. तुम्ही अशीच बनविता की काही वेगळ्या टिप्स असतील तर कमेंट्सद्वारे नक्की शेअर करा. आणि व्हिडिओ मनापासून आवडला असल्यास ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नाही त्यांनी कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.